त्या दुय्यम प्रतीच्या पावत्यांबाबत चेअरमनांच्या सोबत चर्चा केली आणि माझ्याही सर्व शंकांचे मी समाधान करून घेतले। पण शनिवारच्या काही दैनिकाच्या प्रतिनिधींनी सन्मान्य अरुण डोंगळे साहेब आणि माझ्यामध्ये हमरी-तुमरी झाली असा त्यांनी उल्लेख केला आणि तो उल्लेख केल्यानंतर मलाही असा प्रश्न पडला की असा कोणताही प्रकार घडलेला नसताना सुद्धा ही बातमी कशी काय प्रसारित झाली। भुदरगड तालुक्यात गोकुळ दूध संघाच्या वतीनं गारगोटीत संपर्क सभेचे आयोजन करण्यात आले होते। या दरम्यान भुदरगड तालुक्यातील 4 दूध संस्थांच्या भेसळयुक्त दुधावरून सभेत बराच वेळ वादविवाद आणि चर्चा झाली। तालुक्यातील भेसळयुक्त दूध संस्थांचे संकलन बंद करण्याचे आदेश यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी दिले। यावेळी सभासदांनी आपली नाराजी व्यक्त केली। अध्यक्षांची हुकुमशाही चालणार नाही, दूध उत्पादकांचा आवाज बंद केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा एकनाथ देसाई आणि तानाजीराव जाधव यांच्यासह सभासदांनी दिला। या भेसळयुक्त दूध चर्चेमध्ये गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे आणि गंगापूरच्या महादेवराव महाडिक दूध संस्थेचे प्रतिनिधी आमदार प्रकाश आबिटकर समर्थक तानाजीराव जाधव यांच्यामध्ये हमरी-तुमरी झाली। यावेळी तानाजीराव जाधव आपले मत व्यक्त करताना म्हणाले की शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी गारगोटी येथे भुदरगड तालुक्यातील सर्वच कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या सर्व दूध संस्थांची व त्या संस्था प्रतिनिधींची संपर्क सभा आयोजित केली होती। या संपर्क सभेस गोकुळचे चेअरमन सन्मान्य अरुण डोंगळे साहेब आणि सर्व संचालक सन्मान्य ढेंगे साहेब, अभिजित तायशेटे साहेब आणि सर्व संचालक उपस्थित होते। खरं बघायला गेलं तर या संपर्क सभेमध्ये भुदरगड तालुक्यातील सर्वच संस्थांनी आपल्या समोरल्या अडचणी आणि काही शंकांचा उहापोह केला। मीही त्याचबरोबर महादेवराव महाडिक दूध संस्था गंगापूर या आमच्या संस्थेच्या काही पावत्या ज्या येत होत्या त्या दुय्यम प्रतीच्या पावत्यांबाबत चेअरमनांच्या सोबत चर्चा केली आणि माझ्याही सर्व शंकांचे मी समाधान करून घेतले। पण शनिवारच्या या काही दैनिकाच्या प्रतिनिधींनी सन्मान्य अरुण डोंगळे साहेब आणि माझ्यामध्ये हमरी-तुमरी झाली असा त्यांनी उल्लेख केला आणि तो उल्लेख केल्यानंतर मलाही असा प्रश्न पडला की असा कोणताही प्रकार घडलेला नसताना सुद्धा ही बातमी कशी काय प्रसारित झाली। खरं बघायला गेलं तर आमचे नेते माननीय आमदार सन्मान्य प्रकाशरावजी आबिटकर साहेब हे आताच्या सत्तारूढ पॅनलचे प्रमुखच नेते आहेत आणि म्हणूनच कोल्हापुरातील तमाम सर्व दूध संस्था आणि दूध उत्पादक सभासद यांच्या हितासाठी आताच्या संचालक मंडळाबरोबर ते कटिबद्ध आहेत। त्याचबरोबर आमच्या भुदरगड तालुक्याला ज्यावेळी कोल्हापूर जिल्हा दूध संघाचा संचालक नव्हता त्यावेळी अरुण डोंगळे यांनी पालक संचालक म्हणून या भुदरगडचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी जी हमरी-तुमरी झाली अशी जी काय वृत्त अतिरंजित वृत्त प्रसिद्ध झालं हे व्रत दादांत खोटे असून तसा काही प्रकार घडलेला नाही हे आज मी या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।